नमस्कार. या गणेश उत्सवात काहीतरी एकदम नवीन आणि धमाकेदार होतंय. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक अशी संधी आणली आहे जी गणेश उत्सवाचा उत्साह एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जाणार आहे. चला तर मग पाहूया हे नक्की काय आहे. विचार करा, आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात फक्त एक रील बनवून लाखो रुपये जिंकता आले तर. हो, हे अगदी खरं आहे. ज्यांच्या आत एक क्रिएटर लपलाय आणि ज्यांना गणेशोत्सवाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करायला आवडतात त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे. आणि बक्षीस म्हणजे काही छोटी मोठी रक्कम नाही. पहिल्या क्रमांकासाठी मिळणार आहेत तब्बल 1,00,000 रुपये. जबरदस्त आहे ना? पण थांबा, बक्षिसांची ही तर फक्त एक झलक आहे, अजून बरंच काही आहे. तर मग ही भन्नाट आयडिया आली कुठून? ही संकल्पना आहे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची. त्यांच्या मनात आलं की महाराष्ट्राचा गणेशोत्सव फक्त राज्यापुरता का राहावा, रील्सच्या माध्यमातून तो थेट जगभरात पोचायला हवा, त्याला एक ग्लोबल डिजिटल प्लॅटफॉर्म मिळावा, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून अशा प्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. म्हणजे हा एक ऐतिहासिक क्षणच म्हणायला हवा. आपली परंपरा आणि आजचा आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच रील्स यांची ही एक अनोखी सांगड आहे जी नव्या पिढीला नक्कीच आकर्षित करेल. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, त्या म्हणजे तारखा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि रील अपलोडिंग 27 ऑगस्टला सुरू झालंय आणि शेवटची तारीख आहे 7 सप्टेंबर. म्हणजे हातात वेळ खूप कमी आहे. त्यामुळे ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागायला हवं. ओके, तर स्पर्धेत उतरायचं तर आहे, पण त्याआधी त्याचे गट आणि नियम व्यवस्थित समजून घेऊया. म्हणजे सगळं एकदम क्लिअर होईल आणि तयारी करणं सोपं जाईल. ही स्पर्धा एकूण 3 गटांमध्ये आहे. पहिला आहे महसूल विभागीय स्तर, दुसरा आहे राज्यस्तर आणि तिसरा आहे खुला गट. हा खुला गट महाराष्ट्राबाहेरच्या आणि अगदी भारताबाहेरच्या स्पर्धकांसाठी आहे. म्हणजे काय, तर जगात कुठूनही या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. कमाल आहे ना? आता नियमांबद्दल बोलूया. रील कमीत कमी 30 सेकंदांची आणि जास्तीत जास्त 60 सेकंदांची असायला हवी. आणि रील बनवण्यासाठी विषयसुद्धा खूप इंटरेस्टिंग दिले आहेत, जसं की पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर, आपले गड किल्ले, आपली संस्कृती आणि ऑपरेशन सिंदूरसारखा ऐतिहासिक विषय. यापैकी कोणताही एक विषय निवडून कल्पनाशक्तीला वाव देता येईल. आणि आता येऊया त्या गोष्टीकडे ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहतायत, म्हणजेच बक्षिसं. कारण एवढी मेहनत घेतल्यावर त्याचं फळही तसंच मोठं असायला हवं, बरोबर ना? तर बक्षिसांची रक्कम बघा. विभागीय स्तरावर पहिलं बक्षीस आहे 25,000 रुपये, पण राज्य स्तरावर आणि खुल्या गटात पहिलं बक्षीस आहे तब्बल 1,00,000 रुपये. एवढंच नाही तर दुसरं, तिसरं आणि उत्तेजनार्थ बक्षिसं सुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक गटामध्ये एकूण 4 बक्षिसं आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की अगदी आपल्या विभागातल्या कलाकारांपासून ते थेट परदेशातल्या क्रिएटर्सपर्यंत प्रत्येकाच्या कलेला इथे संधी आहे आणि बक्षीसही आहे. जिंकण्याची संधी सगळ्यांसाठी समान आहे. ठीक आहे, सगळं काही छान आहे, पण आता मुख्य प्रश्न, या स्पर्धेत भाग कसा घ्यायचा? तर काळजी करू नका, प्रक्रिया एकदम सोपी ठेवली आहे. फक्त या 4 सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. स्टेप 1, filmcitymumbai.org या वेबसाईटवर जा. स्टेप 2, तिथे दिलेली ऑफिशियल गुगल फॉर्मची लिंक शोधा. स्टेप 3, फॉर्ममध्ये तुमची सगळी माहिती भरा आणि नोंदणी करा. आणि शेवटची स्टेप 4, तुमची तयार रील डेडलाईनच्या आत तिथे अपलोड करा. झालं. आणि हो, ही माहिती पूर्णपणे अधिकृत आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीने स्वतःच सांगितलं आहे की नोंदणीसाठी गुगल फॉर्म filmcitymumbai.org या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे. त्यामुळे माहितीसाठी फक्त याच ठिकाणी विश्वास ठेवा. तर ही होती या स्पर्धेची संपूर्ण माहिती. लाखो रुपयांची बक्षिसं, जगभरात आपली कला दाखवण्याची संधी आणि सोबत बाप्पाचा आशीर्वाद. दुसरं काय हवंय? आता गरज आहे ती फक्त एका क्रिएटिव्ह आयडियाची आणि एका जबरदस्त रीलची. मग विचार कसला करताय? वेळ आली आहे कॅमेरा ऑन करण्याची.